आज मी मुलांच्या डब्यासाठी झटपट असे रवा अप्पे बनवले आहेत, जे बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून सॉफ्ट असतात. खूप पटकन बनतात कमी साहित्यांमध्ये. तर कसे बनवायचे ते आपण बघूया. त्यासाठी लागणारे साहित्य इथे 1 पेला आपण रवा घेतलाय. रवा कोणताही तुम्ही घेऊ शकतात, बारीक किंवा जाड. त्यामध्ये अर्धा पेला आपल्याला दही घ्यायचं आहे. हे मी बाहेरून आणलंय, घरी लावलेलं दही नाहीये. तर सुरुवातीला आपल्याला पाणी अजिबात मिक्स नाही करायचंय. आपण अंदाज घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला पाणी घालायचंय. तर व्यवस्थित आधी आपण मिक्स करून घ्यायचंय रवा आणि लागेल त्याप्रमाणे आपल्याला पाणी ऍड करायचं आहे. तर ज्या पेल्यामध्ये मी दही घेतलेलं त्या पेल्यातच मी पाणी घेतलंय आणि थोडं थोडं करून हे मिश्रण मिक्स करून घ्यायचंय आपल्याला व्यवस्थित. चवीनुसार मीठ घालायचंय. आतापर्यंत इथे मी अर्धा पेला पाणी वापरलेलं आहे. ते व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून आपल्याला 15 ते 20 मिनिटं ह्याला बाजूला ठेवून द्यायचंय. तोपर्यंत आपल्याला फोडणीची तयारी करून घ्यायची आहे. यासाठी आपण एक फ्राईंग पॅन घ्यायचा आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे आणि 1 चमचा आपल्याला ह्यामध्ये मोहरी घालायची आहे. 1 चमचा जिरं घालायचं आहे. 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. हिंग घालायचं 1 चमचा आणि ह्यामध्ये आपण बारीक चिरलेला आपल्याला इथे 1 कांदा घालायचा आहे. तर इथे आपल्याला भाज्या ज्या आवडीच्या आहेत किंवा ज्या घरी अवेलेबल आहेत त्या तुम्ही इथे घालू शकता. तर मी 1 कांदा, 1 मिरची बारीक चिरून घातलेली आहे फोडणीला. यावरती 1 मोठा गाजर किसून घातलेला आहे आणि मुठभर कोथिंबीर पण बारीक कापून ह्यातच घातलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचंय. तुम्हाला हवे असेल तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाले तुम्ही वापरू शकतात, लाल तिखट, धणा पावडर. पण मी एकदम सिंपल ठेवलंय, त्यामुळे फक्त मी हिरवी मिरचीच मी तिखटाला घातलेली आहे. 15 मिनिटांनंतर आपण बघू शकतो बॅटर बऱ्यापैकी दाटसर झालेलं आहे, पूर्ण शोषून घेतलेलं आहे पाणी. तर आधी आपण यामध्ये फोडणी घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आणि जितकं लागेल तेवढं पाणी आपल्याला परत ऍड करावं लागेल. तर हे जे बॅटर आहे ते जास्त एकदम पातळ करायचे नाही आहे. आपण जे सुरुवातीला पाणी ठेवलंय पेल्यामध्ये तेच थोडं थोडं करून आपल्याला या बॅटरमध्ये घालायचंय. एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण फोडणी करतो ती पूर्ण थंड करून नंतरच बॅटरमध्ये मिक्स करा. तर छान असं आपल्याला मिक्स करत राहायचंय पाणी घालून. आतापर्यंत मी इथे 1 पेला पाणी घातलेलं आहे आणि आपण व्यवस्थित हे बॅटर मिक्स करून घेणार आहोत. पोरिंग कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. पूर्ण बॅटर मिक्स केल्यानंतर चिमूटभर आपल्याला इथे बेकिंग सोडा घालायचा आणि हे पूर्ण मिश्रण व्यवस्थित एकदा परत मिक्स करून घ्यायचंय. साईडला मी आधीच अप्पे पात्र ठेवलेलं आहे गरम करत. तर तुम्हाला कोणाला हवं असेल तर लिंक म्हणून मला कमेंटमध्ये टाका, मी तुम्हाला शेअर करीन लिंक ह्याची. थोडं थोडं आपल्याला इथे तेल घालायचंय. खरं तर तेलाची गरज पडत नाही, पण छान शाईन येते अप्प्यांना, यासाठी मी थोडंसं ऍड करायचंय तेल आणि व्यवस्थित वरपर्यंत आपल्याला भरून हे मिश्रण घालायचं अप्पे पात्रामध्ये. तर सर्व आपण भरून घेऊया या पद्धतीने. छान भरून झाल्यानंतर झाकण बंद करून आपल्याला 2 ते 3 मिनिटं एका बाजूने आपल्याला शिजवून घ्यायचे. जेव्हा वरती थोडा ओलसर भाग असेल तेव्हाच आपल्याला अप्पे परतवायचे, जेणेकरून दोन्ही बाजूनी छान शिजले जातील ते. तर अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूनी छान शिजवून घेणार आहोत. तर झाकण एकदा परत लावूया आणि पुढचे 3 मिनिटं आपण दुसऱ्या बाजूनी छान शिजवून घेऊया. 3 मिनिटांनंतर आपण बघू शकाल छान असा रंग आलाय, पण आपल्याला अजून थोडा गोल्डन रंग हवाय, म्हणून आपण एकदा परत पलटून घेणार आहोत. आणि यावेळेला आपल्याला झाकण लावायचं नाही, म्हणजे एकूण 3 वेळा आपण दोन्ही साईडने आलटून पालटून हे अप्पे छान भाजून घेतलेले आहेत. खूप छान होतात आणि बघू शकता तिथे किती छान असे सुरेख दिसत आहेत आणि हे खोबऱ्याच्या चटणी सोबत किंवा सॉस सोबत खूप छान लागतात. खरं तर अजून कोणती रेसिपी असेल जी अप्पे पात्रामध्ये दाखवायची असेल तर ती पण मला कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करा.